नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्ट. तर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे शनिवार आणि योगायोग. याचं नातं काय नवीन नाहीये. बऱ्याच जणांना निरनिराळे अनुभव येतात. हा व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. ही जी स्टोरी आहे आजची ती अर्णवची आहे. शनिवारची सकाळ होती. शहरावरती धुक्याची एक दाट अशी चादर पसरलेली. उंच इमारतीचे दिवे धुक्यांमध्ये विरून गेलेले. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज पण आज काहीसे दूरचे वाटत होते. पावसाच्या अतिशय बारीक अशा सरी खिडकीच्या काचेवर पडत होते आणि त्या थेंबांचा आवाज इतका नियमित होता की जणू शहर स्वतःच्या एखाद्या जुन्या घड्याळांच्या तालावरती श्वास घेत होतं काय असं वाटत होतं. अर्णवनं कॉफीचा जो कप आहे तो टेबलावरती ठेवला. तो घड्याळाकडे बघत म्हणाला, शनिवार म्हणजे काय वेगळं असतंय? फक्त एक कॅलेंडरवरची तारीख आणि दिवस. अर्णवला योगायोगांवरती अजिबात विश्वास नव्हता. नशीब हे त्याच्या मते कमकुवत लोकांनी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी टाळण्यासाठी घेतलेला शोधलेला तो एक शब्द आहे. तो कुठला? योगायोग. फक्त संभाव्यतेचा परिणाम आणि भविष्य. आपण घेतलेल्या निर्णयांच्या परिणामाची सांख्यिकीय शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. हो, त्याच्यासाठी एवढंच होतं ते. पण त्या शनिवारी सकाळी त्याच्या दाराबाहेर पडलेली एक जुनी अशी डायरी या सगळ्या विश्वासांची पायाभरणीच हादरवणार होती. सकाळचे 8:13 झालेली. अर्णवनं दरवाजा उघडला. दरवाजाच्या बाहेर कुणीच नव्हतं. फक्त एक जुनी तपकिरी रंगाची डायरी जमिनीवर ठेवलेली होती. ती बघून अर्णवच्या कपाळांवरती आठ्या पडल्या. कोणाची असेल ती? त्यानं डायरी उचलली. कव्हरवर कुठलंही नाव नव्हतं. फक्त एक चित्र होतं आणि एक काळं वर्तुळ आणि त्याच्या मध्यभागी एक छोटासा ठिपका होता. अर्णवनं ती डायरी उघडली. पहिल्या पानावरती फक्त एकच वाक्य लिहिलेलं, आज शनिवार आहे आणि आज तुझ्याबरोबर काही योगायोग घडतील. अर्णव हलकच हसला. व्हेरी फनी. तो पुढचं पान उलटणार तितक्याच त्याची नजर खाली गेली आणि खाली तिथं तारीख लिहिली 8 ऑगस्ट आणि खाली लिहिली होती त्याची एक वेळ की 9:17 तुझ्या घराच्या खालील रस्त्यावर एक पिवळ्या छत्रीची स्त्री तुझ्या समोरनं जाईल. तिच्या हातातून एक निळा पुस्तक खाली पडेल. ते तू उचलशील. ती तुला धन्यवाद म्हणणार नाही, फक्त म्हणेल उशीर झालाय. अर्णव काही क्षण शांत राहिला. त्यानं डायरी बंद केली. कोणीतरी त्याच्याशी प्रँक करताय असं त्याला वाटलं. तो स्वतःशीच म्हणाला डायरी आणि विचार केली. डायरी टेबलावर ठेवली. पण आता कुठंतरी एक अतिशय छोटासा प्रश्न जन्माला आलेला. हे जर खरं ठरलं तर काय करायचं? 9:10 झाली. अर्णवनं मुद्दाम घड्याळाकडे बघितलं. 9:15 झालेले. बाल्कनीमध्ये येऊन उभारला. काहीही होणार नाही. 9:16 झाले. खाली रस्त्यामध्ये धुका होतं. रस्ता पूर्ण त्याच्यामध्ये हरवलेला. 9:17 झाली आणि खरंच तिथे एक स्त्री आली. पिवळी छत्री हातामध्ये. अर्णवच्या छातीमध्ये अचानक धडधडायला लागलं. स्त्री त्याच्या समोरनं जात असताना एक हातातलं निळं पुस्तक त्यानं बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं आणि पुढच्या क्षणी पुस्तक जे होतं ते तिच्या हातातनं खाली पडलं. अर्णव काही सेकंद जागेवरतीच उभा. त्याला कळेनाच काय करायचं. अचानक तो जिना उतरून खाली पळत गेला. त्यानं पुस्तक उचललं. त्यामध्ये बघितलं. क्षणभर त्या स्त्रीकडे बघितलं. तिच्या डोळ्यामध्ये विचित्र अशी ओळखीची भावना होती. ती म्हणाली उशीर झालाय. अर्णवच्या हातातनं पुस्तक जवळपास निसटलंच. स्त्री पुढे निघून गेली. ती थांबा. अर्णव तिच्या माग असं म्हणत पळाला. पण धुक्यामध्ये ती दिसेनाशी झाली. अर्णव काही क्षण रस्त्यावरती तसाच उभा होता. त्याच्या हातातलं त्यानं पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर आता लिहिलेलं योगायोग क्रमांक 2 दुपारी 12:40. अर्णवनं डायरी ताबडतोब बंद केली. त्याच्या मनामध्ये पहिल्यांदाच भीतीनं आता डोकं वर काढलेलं. दुपारी 12:35 झाले. अर्णव एका जुन्या कॅफेमध्ये बसलेला. शहराच्या या भागातला तो कॅफे बऱ्याच वर्षापूर्वीचा होता. दशकानुदशक म्हणलं तरी चालेल. लाकडी टेबल, भिंतीवरचं जुनं घड्याळ, काचेवरनं ओघळणारे पावसाचे थेंब आणि कोपऱ्यामध्ये सतत वाजणारं एक जुनं पियानो. अर्णवनं डायरी उघडली. 12:40
समोरच्या टेबलावर तुझ्या एक वृद्ध पुरुष बसेल. तो तुला विचारेल, तुला खरंच वाटतंय की योगायोग अस्तित्वात नसतात? तू उत्तर देण्याआधीच तो निघून जाईल आणि त्याच्या खुर्चीखाली तुला एक चावी मिळेल. अर्णवनं डायरी बंद केली. आता बास, पुरे झालं. तो उठून बाहेर जाणार तेवढ्यात कॅफेचा दरवाजा उघडला. वृद्ध पुरुष आतमध्ये आला. हळूहळू चालत त्यानं अर्णवच्या समोरच्या टेबलावरच्या खुर्चीवर बसत विचारलं, तुला खरंच वाटतंय योगायोग अस्तित्वात नसतात? अर्णवच्या पाठीवरनं थंड अशी शिरशिरी तिथनं गेल्यासारखं वाटलं. तो काही बोलण्याआधीच वृद्ध उठला, दरवाजा उघडला आणि बाहेर गेला. अर्णवनं खाली बघितलं. खुर्चीखाली त्याला एक जुनी लोखंडी अशी चावी सापडलेली. त्यानं ती बघितली, उचलली. चावीच्या छोट्या त्या धातूच्या प्लेटवर एकच अंक कोरलेला, तो म्हणजे नंबर 17. अर्णवनं डायरी पुन्हा उघडली. पुढचं पान तिथं हल्लं. आता वाऱ्यानं हल्लं असेल कदाचित. कॅफेमध्ये वारा नव्हता. पानावरती लिहिलेलं योगायोग क्रमांक 3, संध्याकाळचे 4:17. तू ज्या व्यक्तीला सर्वात जास्त विसरू इच्छितोस तिचंच नाव तुला आज पुन्हा ऐकू येणार. अर्णवच्या हातातनं डायरी खाली आता पडली. कारण त्या व्यक्तीचं नाव त्यानं गेल्या 7 वर्षामध्ये कित्येक मोठ्याने नाही ऐकलंही नव्हतं. आणि ती व्यक्ती होती मीरा, त्याची लहानपणापासूनची मैत्रीण. आणि 7 वर्षापूर्वी एका अपघातामध्ये तिचा मृत्यू झालेला. संध्याकाळचे 4:10. अर्णव शहराच्या एका जुन्या पुलावरती उभा होता. पाऊस आता थोडा वाढत चाललेला. धुक्यामुळे समोरची इमारत पण स्पष्ट दिसत नव्हती. त्यानं स्वतःला समजावलं, हे सगळं कोणीतरी अरेंज केलंय. कदाचित त्याच्यावर नजर ठेवली जायला लागली आहे. कदाचित कोणी त्याच्या भूतकाळाचा भरपूर अभ्यास केलाय. आणि कदाचित 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 4:17 झाली. समोरनं 2 तरुण मुलं चाललेली. त्यापैकी एक फोनवर मोठ्या मोठ्याने बोलत होता. अचानक थांबला. तिकडनं आवाज ऐकायला आला, मीरा. अर्णवचा श्वास अडकला. मुलगा पुढे म्हणाला, मीरा तू कुठं चालली आहेस? तो फोनवर कोणाशी बोलत होता. काहीतरी कॉन्व्हर्सेशन चाललेलं. फक्त एक नाव, तो पण पुन्हा एकदा योगायोग. अर्णव स्वतःशीच म्हणाला, हे शक्य आहे? म्हणजे विचार करा काय झाली असेल परिस्थिती. शक्य होतं हो, पण त्याच्या हातातली डायरी जी होती ती थरथरत होती. पुढचं पान उघडलं. योगायोग क्रमांक 4, सायंकाळी 7:03. तू एका जुन्या सिनेमागृहात जाशील. तिथं स्क्रीनवर चालणाऱ्या चित्रपटात तुला स्वतःचा चेहरा दिसेल. अर्णवनं डायरी जोरात बंद केली. इनफ. त्यानं ती जवळच्या कचरापेटीमध्ये फेकून दिली आणि घरी निघाला. काय करणार? पण घरी जायच्या आधीच ती डायरी घरी पोचलेली. घरी पोचल्यावर त्यानं दरवाजा उघडला. हॉलमध्ये पूर्ण अंधार. टेबलावरती ती डायरी तशीच होती. अर्णव काही वेळ पूर्ण शांत, काही क्षण स्तब्ध झाला. त्यानं कचरापेटीमध्ये ती फेकलेली डायरी इथं आली कशी? त्यानं ती डायरी उचलली. शेवटच्या पानावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं, 7:03 सिनेमागृह, तू येणारच आहेस. अर्णवच्या मनामध्ये एक विचार आला. आता जर मी गेलोच नाही तर काय होईल? कदाचित भविष्य बदलू शकतंय, कदाचित डायरी खोटी ठरेल आणि कदाचित कदाचित तो या सगळ्यापासून कायमचा सुटेल, जे काय चाललंय त्याच्यापासून. मग त्यानं त्याच्या तर्कशुद्ध मनानं पुन्हा एकदा प्रश्न विचारला, जर तू गेला नाहीस तर डायरीत ते आधीच लिहिलं होतं का? कसं तुला कळणार? आता तो 7:03 गेला. शहराच्या एका जुन्या भागातलं बंद पडलेलं सिनेमागृह. आतमध्ये गेला. लॉबी रिकामी होती. तुटलेल्या खुर्च्या, धुळीनं झाकलेली पोस्टर्स, कुठून तरी दूरवरून येणारा प्रोजेक्टरचा आवाज. ट्र. स्क्रीन अचानक उजळली, म्हणजे चमकली. काळी पांढरी फिल्म सुरू झाली. अर्णव पुढे सरकला. स्क्रीनवरती एक रस्ता दिसत होता, पावसामध्ये भिजलेला. मग कॅमेरा हळूहळू पुढे गेला. एक बिल्डिंग दिसली, इमारत. अर्णवचीच होती ती इमारत ऑब्व्हियसली. तो तिथं थांबला. स्क्रीनवरती त्याचा स्वतःचा फ्लॅट दिसत होता. त्यानं दरवाजा उघडला. स्क्रीनवरती अर्णव स्वतः उभा होता. त्याच्या कपड्यात त्याच चेहऱ्यानं आणि त्याच्या हातामध्ये तीच पुन्हा डायरी. कुठली होती ती? नारंगी कलरची जी होती ती डायरी. ती अर्णव मागं सरकला. स्क्रीनवरच्या अर्णवनं ती डायरी उघडली. स्क्रीनवरच्या अर्णवनं उघडली आणि कॅमेऱ्याकडे बघून तो म्हणाला, तू अजून पण समजत नाहीयेस,
प्रोजेक्टर बंद झाला, पूर्ण अंधार. अर्णवच्या कानात फक्त स्वतःच्या हृदयाचे आता ठोके ऐकू यायला लागलेले. कुणीतरी अगदी जवळून कुजबुजलं. 5वा योगायोग. त्याला कळलंच नाही. त्यानं मागं वळून बघितलं, कुणीच नव्हतं. पण त्याच्या हातातली ती डायरी आता उघडली. शेवटच्या पानावर लिहिलेलं योगायोग क्रमांक 5, रात्री 11:11 तुला समजेल की या डायरीत भविष्य लिहिलेलं नाहीये. खाली एक ओळ लिहिलेली, तूच ते लिहिलेलं आहेस किंवा लिहित आहेस. रात्रीचे 11:11 झाले. अर्णव घरी गेला. डायरी टेबलावर ठेवली. मी ती लिहित नाही असं तो स्वतःशीच म्हणत होता. हे अशक्य आहे. पण अचानक दिवे गेले. खिडकी बाहेर विजा चमकायला लागल्या आणि त्या क्षणी डायरीच्या पानावरती काळ्या शाईचे थेंब उमटायला लागले. जणू अदृश्य हाताने काहीतरी लिहायला सुरू केलेलं. एक अक्षर, दुसरं अक्षर, मग तिसरं वाक्य. अर्णव श्वास रोखून बघत होता. अर्णवला वाटत होतं की तो भविष्य वाचायला लागलाय. त्याच्या डोळ्यात भीती उतरलेली. पुढची ओळ आता उमटायला लागली. पण ही डायरी भविष्य सांगत नाहीये. थांबा. आणखीन एक अशीच ओळ होती, ती त्याला आठवण करून देत होती. अर्णवनं डायरी हिसकावून बंद करून टाकली. आता त्या क्षणी त्याला काहीतरी आठवलं. बरेच वर्षापूर्वी लहानपणी त्यानं आणि मीरानं एक खेळ खेळलेला होता. एक डायरी, एक नियम. आपण उद्या काय होईल ते आजच लिहायचं. मीरानं एकदा त्याला विचारलेलं की अर्णव, जर तू उद्या काय होईल हे आधीच लिहिलंस तर ते खरं होईल का? आता साहजिक आहे, कोण विश्वास ठेवणार याच्यावरती? अर्णवनं हसून उत्तर दिलेलं, नाही, कारण भविष्य कसं कोणाला काय माहित असतंय आणि मी कसं काय लिहू. मीरा हसत होती त्यावेळी. मग करून बघूया असं करून त्यांनी ते सुरू केलेलं. अर्णवच्या डोक्यात अचानक 7 वर्षापूर्वीचा तो दिवस पूर्णपणे दिसायला लागला, स्पष्ट झाला. अपघात झालेला, रुग्णालय, जिथं हॉस्पिटलमध्ये, पाऊस आणि ती सगळी डायरी, सगळं त्याला आठवायला लागलं. त्यानं टेबलाच्या खालच्या जुन्या ड्रॉवरकडे बघितलं. ड्रॉवर उघडला. आत एक जुना असा फोटो होता आणि त्या फोटोमध्ये अर्णव आणि मीरा उभे होते. त्यांच्या हातामध्ये तीच नारंगी कलरची, तपकिरी कलरची ती डायरी तशीच होती. अर्णवचा आता चेहरा आहे तो पूर्णपणे पांढरा पडलेला. डायरी उघडली. शेवटच्या पानावरती आता एक नवीन वाक्य होतं. उद्या सकाळी 8:13 अर्णवला ही डायरी पुन्हा दारात सापडेल. अर्णवनं घड्याळाकडे बघितलं. 11:11 तो खुर्चीत तसाच बसलेला. त्याची नजर पहिल्या पानावर गेली. तिथं आणखीन एक नवीन तारीख होती. ती होती 9 ऑगस्टची. 9 ऑगस्ट. खाली लिहिलेलं योगायोग क्रमांक पुन्हा एक. अर्णवनं डायरीच बंद करून टाकली. त्याच्या चेहऱ्यावरती आता भीती नव्हती, पण एक प्रश्न असा निर्माण झालेला. तो प्रश्न साहजिक होता, एवढं सगळं झाल्यावर निर्माण होणं. ही डायरी भविष्य सांगत होती. ही कोणीतरी अर्णवला पुन्हा पुन्हा तोच दिवस जगायला भाग पाडत होतं, माहित नाही. खिडकीच्या बाहेर पाऊस सुरू होता. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे जायला लागलेला आणि अगदी त्या क्षणी दारावरती 3 ठोके पडले. टक टक टक. अर्णवनं दाराकडे बघितलं. घड्याळामध्ये 11:12 झालेली. त्यानं दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, पण फक्त जमिनीवरती जुनी डायरी पुन्हा एकदा पडलेली होती आणि तिच्या पहिल्या पानावर आता लिहिलेलं, विचार करा कुठनं आली ती डायरी. प्रिय अर्णव, जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ मी उद्या, तुम्ही समजून घ्या काय म्हणायचंय मला. खाली सही होती मीराची आणि त्याच्या खाली सही होती अर्णवला सर्वात जास्त हादरवणारी अशी गोष्ट होती. कारण ती सही जी होती त्याच्या खाली त्याची स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये केलेली अशी सही होती. कदाचित योगायोग म्हणजे अशी घटना नसती की जी आपल्याला आपल्या आयुष्यात घडती. कदाचित योगायोग म्हणजे आपल्याला लक्षात न आलेला एखादा निर्णय असतोय की जो आपण खूप आधी घेतलेला असतोय आणि कधी कधी भविष्य आपल्या घडत नाही, आपणच त्याला पुन्हा पुन्हा लिहित असतोय की काय कोणास ठाऊक. पण अर्णवच्या बाबतीत तरी असं घडलंय. व्हिडिओ संपलाय, आता निरोप घ्यायची वेळ आली. आता व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पुन्हा एकदा तुम्ही इतरांशी शेअर करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.